नामस्मरण घडो संत सामगामी, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेमा सिद्धिनी, नामस्मरण घडो संत समागमी, वावगाची भ्रम नको देवा, आणि मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वर पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग सद्गुरुदास तुका, ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं मेघ ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च, साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनं, कालं महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं, नमो ज्ञानेश्वरा।
निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरा सुधारी मरण रघुवर विमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवना कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार व्यसनी पडून ती नामस्मरण घडो संत समागनी भावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा मागणी प्रकरणातील अभंग आजच्या जागर रूपी कीर्तन सेवे करता निवडला विठ्ठल गावामध्ये श्री दत्तांच्या आशीर्वादानं चाललेला अखंड हरिनाम यज्ञ व या सप्त्याचे हे 20वे वर्ष बरोबर ना
करणार. सप्ताचं कितवं वर्ष आहे आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम चालला आहे. अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. या सप्त्यामध्ये मला कीर्तनाची सेवा मी कुणामुळे मिळाली असेल, बाबा असतील, ताई असतील, त्यांच्यामुळे मला ही कीर्तनाची सेवा मिळाली. व तसेच गायनाला सुंदर साथ करणाऱ्या आमच्या गुरु भगिनी कावेरताई असतील, ताऊताई असतील, तनिष्काताई असतील व तसेच संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था पालगाव येथील विद्यार्थी देखील उपस्थित असतील. मृदंगाला साथ करणारे माझेच भाऊ असतील ओंकार महाराज, तेही कीर्तनाला उपस्थित आहे. हार्मोनियमचे साथ करणारे बाबा असतील व तसेच माझ्या बरोबर आलेले माझे मामा असतील. माझे आई वडील सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. विनेवाले बाबा असतील, सांस्कृतिकवाले काका असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल नाथरायांचा अभंग आहे. तुम्ही बातम्या बघतात का? सर्व बातम्या बघण्याच्या पूर्वी आपण काय बघतो तर ठळक ठळक बातम्या. त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ आपण जाणून घेऊया. नाथ या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याला मागणी करतायत. काय मागणी करतात तर देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पुढो निधी. नाथराय देवाला मागणी करतात की देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. या संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. आणखीन काय मागतात? नामस्मरण घड संत समागमी, वा उगाची भ्रम नको देवा. नाथराय दुसऱ्या चरणामध्ये मागणी करतात की देवा माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडू दे, संत संगती घडू दे. या संसाराचा भ्रम मला पडू देऊ नको. आणखीन पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाजी माझा नेम सिद्धीने. आषाढी कार्तिकी पंढरपूरची जी वारीचा नियम आहे तो माझा तू सिद्धीला ने. देव म्हणतात आणखी काय माग नाथराया? तो नाथराया म्हणतात आणि कमागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विनोदी भाषेत सांगायचं ठरलं तर या झाल्याच्या ठळक बातम्या. विठ्ठल अभंग कोणाचा आहे तर नाथरायांचा अभंग आहे. नाथरायांच्या चरित्राचा आपण जर विचार केला तर नाथराय हे पैठण निवासी. त्यांच्या पूर्व चरित्राचा आपण जर विचार केला तर त्यांच्या कुळामधील भानुदास महाराज हे खूप एक मोठे महान भगवत भक्त होते. ते लहानपणी अभ्यासामध्ये खूप हुशार असायचे, परंतु त्यांना अभ्यास करण्याचा खूप कंटाळा यायचा. एक वेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना आश्रमात पाठवण्याचं ठरवलं. काय ठरवलं तर आश्रमात पाठवण्याचं ठरवलं.